काय सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये या 10 नंबरच्या भाग. इफ 20 पॉइंट्स आर मार्क्ड ऑन ए सर्कल, हाउ मेनी कॉर्ड्स कॅन बी ड्रॉन. एक सर्कल आहे, त्या सर्कलवरती 20 पॉइंट्स मार्क केलेले आहेत. हे समजा सर्कल. या सर्कलवरती 20 पॉइंट्स मार्क केलेले आहेत. अशा प्रकारे समजा हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. okay. How many chords can be drawn? What is mean by chord? Yes. जीवा. जीवा म्हणजे नेमकं काय? कॉर्ड म्हणजे The segment which join any two points on circle. Yes. Segment joining any 2 points on the circle is called its chord. सर्कलवरच्या कोणत्याही 2 पॉइंटला जोडणारी सेगमेंट म्हणजे कॉर्ड असते. डज नॉट नेसेसरी दॅट इट शुड पास थ्रू सेंटर. सेंटरमधून पास होणं कंपल्सरी नाही आहे. हां, जी कॉर्ड सेंटरमधून पास होते त्याला आपण डायमीटर म्हणतो स्पेशली. बरोबर आहे. ती डायमीटर वेगळी. आपला डायमीटर असणं कंपल्सरी नाही आहे इथे, पण कॉर्ड आवश्यक आहे. कॉर्ड म्हणजे सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉईंट्स ऑन द सर्कल. म्हणजे समजा आपण हे 2 पॉईंट जॉईन केले, ही एक कॉर्ड मिळाली. हे 2 पॉईंट जॉईन केले, या प्रकारे. किंवा हे शेजारचे पॉईंट पण असतील. ओके. सेगमेंट जॉइनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड कॉर्ड. मग आता इथे 20 पॉइंट्स आहेत. किती कॉर्ड तयार होऊ शकतील असं विचारलंय. काय येईल बरं मग नंबर ऑफ कॉर्ड्स? येस, कुठलीही कॉर्ड तयार करायची असेल तर किती पॉईंटची आवश्यकता आहे? 2. आणि आपल्याकडे पॉईंट अवेलेबल किती आहेत? 20 पैकी कोणतेही 2 पॉईंट जॉईन केले की कॉर्ड मिळणार. बरोबर आहे. 20 पैकी कोणतेही 2 पॉईंट जॉईन केले की कॉर्ड मिळणार. म्हणजे प्रत्येक कॉर्डसाठी आपल्याला त्या 20 पैकीच कोणतेही 2 पॉईंट सिलेक्ट करायचे. बरं, इथे क्रम महत्त्वाचा नाही आहे. बरोबर. म्हणजे नंबर ऑफ कॉर्ड्स किती येतील? 22p/2. हां, कॉम्बिनेशन. हँडशेकचा प्रॉब्लेम पाहिलेला आपण. हँडशेकमध्ये याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. सर्कलवरच्या कोणत्याही 2 पॉईंटने हँडशेक केला की कॉर्ड तयार होते. बरोबर आहे का? हँडशेक ऐवजी जॉईन केल्या. जी कन्सेप्ट हँडशेकसाठी आहे तीच कन्सेप्ट कॉर्डसाठी आहे. कॉम्बिनेशन्सने आपल्याला काय मिळतात? नंबर ऑफ वेज मिळतात. 2 पॉईंट आपण सिलेक्ट करणार, 2 पॉईंटच्या जोड्या लावणार. पण त्यात काही क्रम महत्त्वाचा नाही आहे. कॉर्ड ए बी म्हटलं काय किंवा बी ए म्हटलं काय, इट्स वन अँड द सेम. म्हणून परमिटेशनची गरज नाही आहे.
अरेंजमेंट करायची नाही आहे काही, फक्त 20 पैकी 2 पॉईंट सिलेक्ट करायचे. हां, हे 2 पॉईंट सिलेक्ट केले, याची एक कॉर्ड तयार झाली. हे 2 पॉईंट सिलेक्ट केले, याची एक कॉर्ड तयार झाली. कोणतेही 2 पॉईंट सिलेक्ट करा, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक कॉर्डसाठी 2 पॉईंटची गरज आहे. मग नंबर ऑफ कॉर्ड्स किती येणार? 20C2. हँडशेकचा आठवतोय प्रॉब्लेम? हो. सेम कन्सेप्ट हो आहे. सर. तिथे फक्त 2 पर्सन सिलेक्ट करायचो आपण, हँडशेकसाठी दोघांची गरज होती. तसं इथं कॉर्डसाठी 2 पॉईंटची गरज आहे. 20 पॉईंटमधले कोणतेही 2 पॉईंट सिलेक्ट करायचे. म्हणजे नंबर ऑफ वेज किती झाले? 20C2. आणि 20C2 म्हणजे 20 × 19/1 × 2. मग हा 2 इथं डिवाइड झाला, 10 आला. 10 × 19 म्हणजे किती? 190. म्हणजे ह्या 20 पॉईंट्सपासून एकूण किती कॉर्ड तयार होतील? 190 कॉर्ड्स. ओके, रिटन देन. झालंय सर. चला कंप्लीट. हो सर. हो सर. Now see question number 11. Find the number of diagonals. Number of diagonals of an n-sided polygon. N-sided polygon. In particular, find the number of diagonals when. आता यामध्ये बेसिकली ह्या n साठी आपण फॉर्म्युला तयार केला की नंतर फक्त फॉर्म्युल्यात n च्या व्हॅल्यूज टाकणे, बाकी चारही व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. मग थोडक्यात हा क्वेश्चन आपल्याला या प्रकारच्या सगळ्या क्वेश्चनसाठी असणारा एक महत्त्वाचा फॉर्म्युला पण देणार आहे. कुठल्याही पॉलिगॉनला किती डायगोनल असतात, कुठल्याही पॉलिगॉनला किती डायगोनल असतात याचा रिझल्ट. आता फर्स्ट आपण मिनिमम पॉलिगॉन पासून सुरू करू. सगळ्यात छोटा पॉलिगॉन म्हणजे ट्रायंगल. ट्रायंगलला किती डायगोनल असतात? हां, 3 डायगोनल असतात. साईड नाही विचारत आहे मी, डायगोनल विचारतोय. 0 1 0 1 1. कुठं असतो डायगोनल याचा सांगा बरं. 0 हां, 0 ट्रायंगलला डायगोनल असतो का? नाही. नो. ते हायपोटेनियस असतं राईट अँगलमध्ये. ट्रायंगलला डायगोनल नसतो. ट्रायंगलच्या डायगोनलची संख्या 0च, बरोबर. त्यानंतर
क्वाड्रिलॅटरल two diagonal, किती डायगोनल असतात? two, टू डायगोनल्स. कोणत्याही क्वाड्रिलॅटरलला 2 डायगोनल येतात आणि डायगोनल तयार करण्यासाठी अपोजिट व्हर्टायसेस जोडावे लागतात. बरोबर आहे. हा एक डायगोनल, हा एक डायगोनल. दोन अपोजिट व्हर्टायसेस जॉईन केले की त्या पॉलिगॉनचा डायगोनल तयार होतो. आता पहा, क्वाड्रिलॅटरलला साईड किती असतात? four, 4. आणि डायगोनल किती असतात? two, 2. two, म्हणजे क्वाड्रिलॅटरलला आपण इथं n लिहू आणि इथे डायगोनल्स लिहू. साईड्स असतात 4, डायगोनल येतात 2. समजा पेंटॅगॉन असेल, याला डायगोनल किती येणार? three, हं? पेंटॅगॉनला डायगोनल किती येणार? two, 2. हा पेंटॅगॉन. कोणकोणते डायगोनल त्याचे सांगा बरं. DB आणि CE, डी, बी आणि सीई. आणि एचं काय? A ला ऑपोजिट साइड नाही, हं? A ला ऑपोजिट साइड नाही आहे. एला अपोजिट साईड नाही आहे. बर, मग ए सी आणि ए डी जोडले तर यस. ए सी, ए डी हे पण डायगोनल होतात त्याचे. आणि आणखी DE, बीई हा पण डायगोनल होतो. पेंटॅगॉनला 5 डायगोनल येतात. म्हणजे एन जर 5 असेल तर डायगोनल 5 येतात. हेक्झॅगॉन, हेक्झॅगॉन म्हणजे 6 साइड्स. याला किती डायगोनल असतात? 6. कसे? 1, 2, 3. डायरेक्ट अपोजिट व्हर्टायसेस जोडून
नंतर 4 5 आणखी कुठला राहिला? हा इथे जोडता येतो 6 7 8 9 असे 9 डायगोनल येतात. म्हणजे साईड्स जर 6 असतील तर डायगोनल 9 येतात. ओके, तर हे झालं एक डायगोनल म्हणजे एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे याच्यासाठी. पण आपला प्रत्येक वेळी एवढं सगळं करता येणं पॉसिबल नाही आहे, कन्व्हिनियंट नाही आहे. कारण आता 15 साईडचा पॉलिगॉन आहे, 10 साईडचा पॉलिगॉन आहे, हे या पद्धतीने झालं कन्व्हिनियंट नाही आहे. मग त्यासाठी कन्सेप्ट काय? फर्स्ट ऑफ ऑल, ज्यावेळी आपण हे नंबर ऑफ कॉर्ड्सचं एक्झाम्पल पाहतोय किंवा नंबर ऑफ हँडशेकचं पाहतोय, कुठल्याही पॉलिगॉनमध्ये त्या पॉलिगॉनची साईड किंवा त्याचे डायगोनल हे आपल्याला कशावरून मिळतात? त्याच्यासाठी 2 पॉईंट जॉईन करावे लागतात. बरोबर आहे का? 2 पॉईंट जॉईन करावे लागतात ना. म्हणजे पहा, समजा आपल्याला सांगितलं हे 4 पॉईंट आहेत, 4 व्हर्टायसेस आहेत. या 4 पॉईंट पासून टोटल किती सेगमेंट तयार होतील? सेगमेंट म्हणजे काय? कोणतेही 2 पॉईंट जॉईन करणार आहे, बरोबर आहे. या 4 पॉईंटला जोडून टोटल किती सेगमेंट तयार होतील? 6. किती होतील? 6. बरोबर आहे. ही एक सेगमेंट झाली, ही एक सेगमेंट झाली, ही एक सेगमेंट झाली. तर काय केलं आपण? ए हा पॉईंट अगोदर तिघांनाही जोडला, बी सी डी, बरोबर. त्यानंतर आता बी हा पॉईंट तो एला ऑलरेडी जोडला आहे, आता तो पॉईंट सीला पण जोडला आणि तोच पॉईंट डीला पण जोडला. त्यानंतर सी हा पॉईंट एला ऑलरेडी जोडला आहे, बीला ऑलरेडी जोडला आहे, तर डीला जोडला आणि डी सगळ्यांना जोडला झाला आहे. म्हणजे 4 पॉईंट पासून एकूण सेगमेंट किती तयार होत आहेत? 6. आता हेच आपण कॉम्बिनेशननी करू शकतो. कुठलीही सेगमेंट काढायची म्हटलं की आपला 2 पॉईंटची गरज असते. म्हणजे 4C2, 4C2 किती येतो बघा? 4 × 3 अपॉन 1 × 2, 2 ने भाग जाईल. किती आलं? बरोबर. हे झालं एकूण सेगमेंट. पण आपला एकूण सेगमेंट नको आहेत, आपला फक्त डायगोनलची संख्या पाहिजे. मग व्हर्टायसेस जर 4 असतील तर पॉलिगॉनला साईड किती? 4. ह्या 6 मधून त्या 6 म्हणजे सगळ्या सेगमेंट झाल्या, त्या सगळ्या सेगमेंटमधून साईड्सची संख्या मायनस करा. शिल्लक कोण राहतील? डायगोनल्स. बरोबर आहे. आपण काय केलं? आधी 4 पॉईंट दिले होते, म्हणजे 4 व्हर्टायसेस झाले. 4 व्हर्टायसेस एकमेकांना जोडून एकूण सेगमेंट किती तयार होतात? 6. पण त्या 6 पैकी 4 तर साईड असणार. मग 6 मधून 4 मायनस केला
2 डायगोनलची संख्या किती आली? बरोबर. समजा आता पेंटॅगॉन आहे, पेंटॅगॉनला व्हर्टायसेस किती? 5 व्हर्टायसेस. बरोबर आहे, 5 व्हर्टायसेस, 5 साइड्स. मग जर 5 व्हर्टायसेस आहेत म्हणजे 5 पॉइंट आहेत. हे 5 पॉइंट जोडून एकूण सेगमेंट किती तयार होतील? 5C2. बरोबर आहे. एकूण सेगमेंट किती तयार होतील? 5C2. 5C2 म्हणजे 5 × 4/1 × 2. 2 डिवाइड झाला, 10 आला. बरोबर. या झाल्या एकूण सेगमेंट 10. त्यातल्या साइड्स किती आहेत पेंटॅगॉनच्या? पेंटॅगॉन म्हणलं की 5 साइड्स. त्या 10 मधून 5 मायनस केला, डायगोनल किती राहिले शिल्लक? लक्षात येते काय होतीये प्रोसेस प्रत्येक ठिकाणी ते? समजा आता हेक्झॅगॉन आहे. हेक्झॅगॉन म्हणजे 6 साइड, 6 व्हर्टायसेस. 6 व्हर्टायसेस म्हणजे 6 पॉइंट. एकूण सेगमेंट किती झाल्या? 6C2 म्हणजे 6 × 5/1 × 2. बरोबर. किती आले? 15 सेगमेंट झाल्या. त्या 15 सेगमेंट मधून 6 साइड्स मायनस केल्या, डायगोनल किती राहिले? 9. डायगोनल किती राहिले? 9. कळली कन्सेप्ट काय ते? ओके. मग आपण याला थोडंसं आता थेरॉटिकल वर्किंग लिहूया. फॉर ए पॉलीगॉन ऑफ n sides नंबर ऑफ व्हर्टायसेस किती येणार? n व्हर्टायसेस. बरोबर. पॉलीगॉनच्या साइडची एवढी संख्या असते तेवढीच व्हर्टेक्सची संख्या असते, हे तर फिक्स आहे. कोणताही पॉलीगॉन घ्या, ट्रँगल 3 साइड 3 व्हर्टायसेस, क्वाड्रिलॅटरल 4 साइड 4 व्हर्टायसेस. व्हर्टायसेसची संख्या आणि साइडची संख्या सारखी राहते. मग जर नंबर ऑफ व्हर्टायसेस 2 आहेत तर टोटल नंबर ऑफ सेगमेंट्स, एकूण सेगमेंट किती होणार? NC2. कारण व्हर्टायसेस आहेत n, त्यातले कोणतेही 2 पॉइंट जोडले की सेगमेंट तयार होते. बघा, हँडशेकचा क्वेश्चन, कॉर्डचा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सेम कन्सेप्ट आहे. फक्त या क्वेश्चन मध्ये फरक हा आहे की टोटल नंबर ऑफ सेगमेंट आपल्याला एवढ्या मिळाल्या, त्याच्यामध्ये पॉलीगॉनच्या साइड्स पण इन्क्लूड झाल्या. मग नंबर ऑफ इक्वल टू काय येणार? हे NC2 मधून n मायनस करायचा, कारण या एकूण सेगमेंट झाल्या NC2, त्याच्यामधल्या साइड्सची संख्या काढून टाकावं लागेल, म्हणजे शिल्लक राहिलेले फक्त डायगोनल असतील. दॅट इज द नंबर ऑफ डायगोनल्स. जर पॉलीगॉनच्या साइडची संख्या n असेल तर नंबर ऑफ डायगोनल्स किती येतात? NC2 - n.
आता या पहिल्या पार्टसाठी आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो. NC2 म्हणजे काय? n इंटू n-1 अपॉन 2, बरोबर आहे का? NC2 कॉम्बिनेशनचं कॅल्क्युलेशन, n पुन्हा 1 न कमी आणि डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 मायनस शिल्लक राहिला n. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. दोन्ही टर्ममधून n कॉमन घ्या. n कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये राहिला n-1 अपॉन 2 पहिली टर्म, आणि दुसरी टर्म काय? -1. क्रॉस मल्टिप्लाय करा आणि सबट्रॅक्शन करा, काय येईल? n-1 -2 अपॉन 2, म्हणजेच n इंटू n-3 अपॉन 2. म्हणजे जर पॉलिगॉनच्या साईडची संख्या n असेल तर डायगोनलची संख्या येते n इंटू n-3 अपॉन 2. तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता किंवा हे लक्षात ठेवा. तर बेसिकली हा आहे सोपा फॉर्म्युला, पण तो ऐन वेळी आठवत नाही. पण ही जी कन्सेप्ट आहे NC2, किती साइड्स आहेत? n. व्हर्टायसेस किती आहेत? n. 2 पॉईंट जोडले की सगळ्या सेगमेंट मिळणार, म्हणजे NC2. त्याच्यामधून डायगोनलची संख्या मायनस करायची. म्हणजे समजा आता यात पहिला पार्ट विचारला या क्वेश्चनमध्ये, फॉर n इज इक्वल टू 10, फॉर n इक्वल टू 10 आपण दोन्ही मेथडनी सोडू. नंबर ऑफ डायगोनल्स, n च्या जागी 10 टाकला तर काय येणार? 10C2 मायनस 10. 10C2 चं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं. 10 इंटू 9 अपॉन 2. हा 2 डिवाइड झाला, किती आले? 45 मायनस 10 म्हणजे 35. किंवा n ची व्हॅल्यू डायरेक्ट ह्या फॉर्म्युल्यात पण टाकू शकतो आपण. काय येईल? 10 इंटू 10 मायनस 3 अपॉन 2. n च्या जागी 10 टाकला, 2 न डिवाइड होईल, इथे 5 राहील. 10 मायनस 3 म्हणजे 7. आता सध्या या क्वेश्चनसाठी आपल्याला हेच सोपं वाटणार. पटकन n ची किंमत टाकून दिली, कॅल्क्युलेशन केलं की संपलं. पण लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करता हे विसरणार गॅरंटेडली. कारण महत्त्वाचे पॉईंट्स, महत्त्वाचे फॉर्म्युले किंवा असे या थिंग्स आपल्याकडं व्यवस्थितपणे नोट डाऊन करून त्याला रिवाईज सतत करणे वगैरे अशी सिस्टम आपण नाही फॉलो करत. त्यामुळे ते विसरण्याची गॅरंटी जास्त असते. पण एकाच प्रकारे जर असे बरेच काही एक्झाम्पल तुम्ही सोडवत राहिले नेहमी, तर ही कन्सेप्ट आपण बऱ्याच ठिकाणी वापरली. NC2 हँडशेकला पण NC2 आहे, कॉर्डला पण NC2 आहे, आणि इथे पण NC2च आहे. फक्त फरक आहे की NC2ने आपल्याला टोटल नंबर ऑफ सेगमेंट मिळतात, एवढंच लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यातून ही
दिलेली पॉलिगॉनची साईडची संख्या मायनस करायची. ओके, गॉट दिस? Yes, sir. यामध्ये हे राहिलेले 3 जे आहेत हे पण तुम्ही सॉल्व करू शकता. आता टेक डाउन दिस.